ज्यांच्या बरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात, काय द्याव्यात, कारण आम्ही पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत 3 वाजेपर्यंत हा एबी फॉर्म घेऊन जायचा, तो एबी फॉर्म घेऊन जायचा, ह्याला नाकारलं जायचं, त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा. एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यात काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत. डबल एबी फॉर्म, नाराजी, सगळ्या पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही. थेट एबी फॉर्म शेवटच्या क्षणी अशा पद्धतीने सगळं दिसलं सर. असं नाहीये. आपण नेहमी कसं म्हणतात, तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा. आमची RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत. मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियाने कालपासून काय चालवलंय हे मी पण पाहिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे, परंतु ज्यांच्या बरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात, काय द्याव्यात, कारण आम्ही पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत 3 वाजेपर्यंत हा एबी फॉर्म घेऊन जायचा, तो एबी फॉर्म घेऊन जायचा, ह्याला नाकारलं जायचं, त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा. एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यात काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत. डबल एबी फॉर्म, नाराजी, काही फारच त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवलंच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं. संभाजीनगरला तर राहण्यात आला दादा. अनेक कार्यकर्ते अक्षरशः रडत होते. तसं नाहीये. त्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेऊन आमची RPI सचिन खरात यांच्या बरोबर युती झालेली आहे. सचिन खरात आता देखील माझ्या बरोबर होते आणि त्यांना पण तुम्ही विचारू शकता. त्यांनी त्याच्यामध्ये पण आमच्या दोघांचं बोलणं झालं. त्याच्यानंतर तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा, म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली. कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का. दादा कुठे पुण्यामध्ये बोलताय हे सगळं? पुणे पिंपरी चिंचवड, पुणे पिंपरी चिंचवड, पुणे पिंपरी चिंचवड. बाकीच्या ठिकाणी त्या भागामध्ये तिथल्या सहकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत. जसं कोल्हापूरला मुश्रीफ साहेबांना दिले, सांगली मिरज कुपवाडला मकरंदाबा पाटलांना दिले, म्हणजे माझ्या पक्षाकडनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं. मुंबई आणि तिकडचा भाग हा ठाणे सुनील तटकरे साहेब बघतायत. असं सगळ्यांनी दत्ता भरणेंना सोलापूर दिलेले आहे. म्हणजे उदय सामंत भेटायला येणार बैठक आहे. काल उदय सामंतांची बोलणं झालं. आज आम्ही माझा आता मी इथनं जाणार आहे बीडला माझा काही कार्यक्रम आहे. तो परवाच ठरलेला होता परंतु काही कारणाने तो पुढे ढकलला. तो काल होता पण काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट लावल्यामुळं तो आज मी घेतलेला आहे. जवळपास 1000 पेक्षा जास्त विविध कामं ह्याचा शुभारंभ पहिल्यांदाच आम्ही बीडमध्ये करतो ऍट ए टाइम. तो कार्यक्रम आहे पालकमंत्री म्हणून आणि आज नवीन वर्षाची सुरुवात आहे. मी नवीन वर्षाच्या पण तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देतोय. नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटी सदो आपल्या सहित नाही. ते संकल्पाच्या बद्दल नंतर सांगतो तुला.